एका लहानशा डोंगरांच्या कुशीत वसलेल्या खेड्यात रामू नावाचा एक गरीब पण गुणी मुलगा राहत होता. त्या गावात ना मोठ्या सोयी होत्या ना चकचकी रस्ते. रामूचे घर मातीचे होते, भिंतींना तडे गेलेले आणि छप्पर गवताचे. पावसाळ्यात छपरातून पाणी गळायचे तर उन्हाळ्यात घर तापून जायचे. घरात ना पलंग ना कपाट, फक्त एक जुनाट चटई आणि कोपऱ्यात मडक्यात ठेवलेले थोडेसे धान्य. रामूचे वडील शेतमजूर होते. सकाळी लवकर उठून ते दुसऱ्याच्या शेतात राबायचे. दिवसभर कष्ट करून संध्याकाळी मिळणारी मजुरी कधी पुरेशी असे तर कधी अपुरी. आई लोकांच्या घरी भांडी अनेक वेळा घासणे, रामू शाळेत झाड जायचा, लोट, घर खर्चाला उपाशीपोटी. हातभार लावत असे. तरीही पण अनेक वेळा भुकेपेक्षा घरात चूल त्याची पेटायची की शिकण्याची नाही भूक याची मोठी होती. शाश्वती नसे. गरिबी इतकी होती की अनेक दिवस रामू शाळेत उपाशीपोटी जायचा. कधी फक्त पाणी पिऊन तर कधी काल उरलेली भाकर खाऊन तो शाळेची पायपीट करायचा. शाळेचा रस्ता लांबचा आणि खडतर होता. चपला नसल्याने उन्हात तापलेली माती पायांना भाजायची, तर पावसाळ्यात चिखलात पाय रुतायचे. तरीही रामू कधीही शाळा चुकवत नसे. रामूकडे बाहेरून पाहिलं तर काहीच नव्हतं, पण त्याच्याकडे एक अमूल्य संपत्ती होती: शिकण्याची जिद्द. शाळेत शिक्षक जे काही शिकवायचे ते तो मन लावून ऐकायचा. इतर मुलांकडे पुस्तकं, गाईड्स असायचे. रामूकडे मात्र एकच वही आणि तुटलेली पेन्सिल. पण त्या वहीत तो शिक्षकांचे प्रत्येक शब्द काळजीपूर्वक उतरवायचा. संध्याकाळी घरी गेल्यावर घरात वीज नसे. आई कंदील किंवा दिवा लावायची. त्या मंद प्रकाशात थकलेल्या डोळ्यांनीही रामू अभ्यास करत बसे. बाहेर मित्र खेळत असताना तो आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून अभ्यासात मग्न असायचा. गावातले काही लोक त्याच्यावर हसत, "गरीब माणसाचा मुलगा शिकून काय करणार? याने शेवटी आमच्यासारखंच मजुरीच करायचीये," असे टोमणे त्याच्या कानावर यायचे. पण या शब्दांनी रामू खचला नाही. उलट त्याच्या मनात एकच विचार पक्का होत गेला: मी मोठा अधिकारी होणारच. 10वीची परीक्षा आली. परिस्थिती कठीण होती, पण रामूने जिद्दीने अभ्यास केला आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. 12वीही त्याने मेहनतीने पूर्ण केली. कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, पण फी भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी त्याला शासकीय शिष्यवृत्ती मिळाली. तीच त्याच्या शिक्षणाची खरी आधारवट ठरली. कॉलेजचे दिवस खूप कठीण होते. सकाळी कॉलेज, दुपारी अभ्यास, संध्याकाळी हॉटेलमध्ये भांडी घासणे किंवा दुकानात काम आणि रात्री पुन्हा पुस्तके, असे त्याचे आयुष्य झाले. थकवा असायचा, पण तक्रार कधीच नसे. एकदा गावात एक सरकारी ऑफिसर कार्यक्रमासाठी आला. त्याच्या साध्या वागण्याने आणि आत्मविश्वासाने रामू प्रभावित झाला. कार्यक्रमानंतर रामूने त्याच्याशी बोलण्याचे धाडस केले. त्या ऑफिसरने रामूला एक वाक्य सांगितले: परिस्थिती माणसाला थांबवत नाही, मनाची हार मानते. हे वाक्य रामूच्या मनात खोलवर कोरले गेले. यानंतर रामूने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. पहिल्यांदा अपयश आले, दुसऱ्यांदाही यश मिळाले नाही, पण प्रत्येक अपयशातून तो अधिक मजबूत होत गेला. चुका ओळखून पुन्हा नव्या जोमाने अभ्यास सुरू केला. शेवटी अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर तो स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाला आणि सरकारी ऑफिसर बनला. ज्या टेबलावर बसून लोक निर्णय घेतात, आदेश देतात, तिथे आज रामू बसतो. पण त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. त्याने कधीही आपल्या गरिबीला लाज मानली नाही. आज रामू आपल्या गावात परत येतो, मुलांना मोफत मार्गदर्शन करतो, पुस्तकं देतो आणि त्यांना एकच संदेश देतो: गरिबी अडथळा नसते, जिद्द नसणे हा खरा अडथळा असतो.